एक मोठा सामना सुद्धा पाहायला भेटेल पॅराडाइज विरुद्ध आगवण. तर आपण सामना सुरू होईल. संतोषजी पाटील जोडले जातील मायक्रोफोनवर. ओव्हर टू संतोष पाटील. धन्यवाद. इथे मात्र युसुफ सय्यद याचा दुसरा सामन्याचा आवाज आपण ऐकला. आता मात्र तिसऱ्या सामन्याकडे जाणार आहोत. आगवण संघ या ठिकाणी सज्ज झालाय फलंदाजीसाठी. नक्कीच आगवणची पब्लिक आहे का? यस यस, इथे पाहायला मिळतंय खूप मोठ्या प्रमाणावर आगवणची प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आलाय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सिद्धू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दोन बॅटर जर विचार केला तर मिस्टर अनिकेत आणि तुषार. पहिला चेंडू सुरेख रीतीने हाताळला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने आज जर पाहिलं तर चेंडूला अडवलं जात आहे. उमरोळी देखील संघ नवीनच आहे, मात्र खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड केलाय. सर्व यंग पिढी आपल्याला पाहायला मिळते. अनुभव नक्कीच म्हटलं तर अनुभव नाही आहे, मात्र अनुभव आज जमवला जातोय. दोन चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. दोन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकदा आतापर्यंत खर्च केली जाते सिद्धूच्या मार्फत. तिसरा चेंडू असेल षटकातील. ओहो, आता मात्र समोरच्या दिशेने मारण्याचं इथे पहा डायरेक्ट हिट लागलं असतं. वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं, मात्र डायरेक्ट चित्र लागलं या ठिकाणी. डायरेक्ट हिट लागली नाही आणि त्या कारणास्तव जर पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी बाद होता होता वाचला गेलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 2 धावा आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. महाकाळ चषक यंदाचा हा वर्ष आपण पाहतोय आणि या वर्षी काहीतरी नवीन म्हणून पंचाळे गावाने इथे मात्र मैदान नवीन पाहायला मिळतोय. 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहा एक्स्ट्राज नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर रन्स जमवण्याचा प्रयत्न आगवण संघाकडून आपण पाहतोय. ओहो, चांगला फटका आहे. इथे मात्र चिंटूच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. चांगली इथे मात्र क्षेत्ररक्षण. सिद्धूचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूवर 4 धावा खर्च केल्या आहेत. एक चेंडू जो आहे तो निर्धाव फेकला होता, म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातील पहिलं षटक जो पाहिला जातोय सिद्धूच्या मार्फत. हो, इथे मात्र कट केलाय. चेंडूला गॅप शोधला आणि क्या बात आहे, सुरेख फटका. या ठिकाणी जर पाहिलं तर आगवण संघाकडून हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद धन्यवाद. विकास माची देखील आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतंय खेळाडू कक्षाकडून. कारण की आपल्या घरचा संघ आहे, घरच्या संघाला सपोर्ट करणं हे आपलं धर्म समजलं जातं आणि खूप चांगल्या या ठिकाणी पद्धतीने पूर्ण छोटी मुलं त्यांच्या आजूबाजूला आणि गाण्यांचा नक्कीच आस्वाद घेताना जोश जल्लोष देखील पाहायला मिळतोय. नक्कीच जेव्हा जेव्हा मी म्हणेन कॅमेरामॅनला की आपण आगवणच्या पब्लिकवर मात्र कॅमेरा नक्कीच फिरवायचा आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल. गोलंदाजी मार्कवर धीरज आलाय. बघूया धीरज पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र सज्ज होताना आपण पाहतोय. उमरोळी फायटर हा संघ आहे, एक नव्याने तयार केलाय. आता जर पाहिलं तर 5वी ते 6वी एंट्री असेल अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. इथे पहा 9चा कॉल आहे पंचांचा. फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. रन्स मात्र मिळेल फक्त 1 +1 रन्स आपण पाहतोय. ओहो, इथे मात्र गॅप शोधायचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोनकडे चेंडू निघून जाईल. रन्स मात्र मिळतोय 1. तुषारच्या बॅट मधून नक्कीच हा सिंगल रन्स आला. 2 बॅटर जर पाहिलं तर तुषार एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला मिस्टर अनिकेत आलाय. अनिकेतच्या बॅट मधून नक्कीच चौकार आलेली होती. ओहो, इथे मात्र सिप केला. मात्र चेंडू जर पाहिलं तर सिंगल साठी जाईल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर गोरूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या संघासाठी का होईना, मात्र रन्स येथे वाचवले जात आहेत.
पण एकदा हा पुढचा चेंडू ओहो ब्रेक होता. चांगल्या पद्धतीने संकेत आला चेंडूवर. चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिला आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवर मिळेल 1 रन्स. या 1 रनाच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 12 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिला चेंडू जर पाहिलं तर नो चेंडू हाताळला होता, त्यानंतर सिंगल आलाय. हा देखील कटर चेंडू आहे. इथे मात्र सुशांतच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. रन्स मात्र जर पहा तर मिळणार नाहीये. डॉट चेंडू होतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता, मात्र टॅप जर पाहिलं तर क्रिकेटच्या बॅट मधून आपण जे टॅप पाहिले जबरदस्त फटका होते. तर मात्र पाहायला मिळतोय डॉट चेंडू आल्यानंतर पुढचा चेंडू असेल. ब्रेकचा पुन्हा एकदा मारा आहे. सुशांत चेंडूवर येतोय. इथे मात्र रन्स कंप्लीट केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सुशांत याचा. आतापर्यंत जर पाहिलं तर स्कोअरबोर्डवर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा काय 13 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही, मात्र आपण पाहतोय सिंगलच रन्स आणि ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरची समाप्ती झाली आणि धावसंख्या स्कोरवर लागली जात आहेत. आतापर्यंत 14 या आकड्यावर. गडी मात्र बाद झालेला नाही आगवण संघाचा. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय आतापर्यंत. जर पाहिलं तर एक चौकार जरूर मारलाय मिस्टर अनिकेत यांनी. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता. गोलंदाजी मार्कवर चिंटू आपल्याला पाहायला मिळेल. यस, इथे मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पंच मात्र दर्शवत आहेत. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल नक्कीच स्कोरबोर्डवर, कारण की एक्स्ट्राच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाते. पुन्हा एकदा करारी प्रहार आहे, मात्र त्या ठिकाणी धीरज आलाय चेंडूवर. सिंगल रन्स मिळेल. 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा आपण पाहतोय. अनिकेत आणि जर पाहिलं तर मिस्टर तुषार ही जोडी बॅटर आपण पाहतोय. खराब चेंडू आहे, खराब चेंडू. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतायत. लेग ब्रेक जास्त करण्याचा प्रयत्न, मात्र इथे चुकले जात आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स काउंट केले जातील. हा चांगला चेंडू आहे. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच सुयशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. संघ जर पाहिलं तर उमरोळी संघ एक नव्यानेच तयार होत आहे. अनुभव जरी कमी असला तरी अनुभव आपल्याला जमवायचा आहे आणि या अनुभवाचं जमवताना आपला संघ कसा खेळतोय, आपला परफॉर्मन्स कसा देतोय ते मात्र इथे खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला जाईल. इथे मात्र खराब चेंडू हाताळतोय. गरज नाही आहे अशा चेंडू फेकण्याची, कारण की याच्या विरोधात जर पाहिलं तर एकही चौकार अजून लगावलेला नाही. मात्र चेंडू लेग ब्रेक करण्याच्या नावाने इथे जर पाहिलं तर थोडंसं चुकले जात आहेत. डायरेक्ट इथे मात्र फेकी केलंय सुयशच्या माध्यमातून. रनआउटचा चान्स होता आणि रनआउटचा चान्स इथे मात्र कंप्लीट केला गेला. पहिला विकेट, पहिला गडी या ठिकाणी पहिला हादरा बसला जातोय, तो म्हणजेच आगवण किंग या संघाला. धन्यवाद. धुळीपूजा संघ, धुळीपूजा फायटर संघ, एखादा आपला प्रतिनिधी यायचा आहे लगेचच इथे कमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. आपल्या तिघांमध्ये लॉस केले जाईल. विनर्स साई एकता उर्वी 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला फायटर धुळीपूजा. तर पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 चालू आहे.
धावसंख्या आतापर्यंत थांबवले. इथे मात्र पहा पुण्याचे एकदा चांगला चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू येईल, रन्स मात्र मिळणार नाहीये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजून हाताळायचे आहेत. फुलटॉस चेंडू आहे, टॅप केलाय चेंडूला. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅट मधून जर पाहिला तर अनिकेतच्या आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. करारी प्रहार, फुलटॉस चेंडू, त्याच्यावर फायदा उठवायचा आहे आणि फायदा कसा उठवायचा तो मात्र अनिकेतने दाखवून दिलाय. फुलटॉस चेंडूला टॅप केला आणि सरळ सीमारेषा पार पडला. ऑन साइड रिजनला कडक प्रहार. धन्यवाद. 23 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुण्याच्या एकदा टॅप केलाय. व्हॉट अ शॉट, समोरच्या दिशेने आणखी एक कडक प्रहार. जोडीपूजा संघ प्लीज आपल्यास आलाय. येस, अरुण देखील आलाय. तर आपण यस बिरवाडी संघ इथे मात्र नक्कीच बायच इथे मात्र चिठी नक्कीच निघालेली आहे. बिरवाडी संघाला बाय असेल. यानंतरचा होणारा सामना यामधील विनर्स वर्सेस दोडीपूजा फायटर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पाहायला मिळतोय पुण्याच्या एकदा वाईटचा कॉल येतोय. खराब चेंडू आहे. अवांतर धावेने सुरुवात इथे मात्र करतोय मिस्टर हर्ष. फटका तर सुरेख आहे. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र नक्कीच नाही झाला. तदनंतर सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्या स्कोरवर लागली जाईल. आतापर्यंत 30 धावा. फटका सुरेख. इथे मात्र सुशांतच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय सुशांत. आता मात्र नोचा कॉल आहे पंचांकडून. खराब चेंडू आहे. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. रन्स मात्र मिळेल 1 एक्स्ट्राच्या रूपाने. 31 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. येणारे चेंडूचा खेळ पाहिला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे खराब थोडंसं क्षेत्ररक्षण होतं. फंबल पाहायला मिळालं होतं संकेत कडून मात्र त्याला सावरलं. चांगल्या पद्धतीने नक्कीच सावरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. रन्स मात्र सिंगलने. हात बॅटची एज लागते लेग साईडच्या रिजनमध्ये. लेग स्टिकवर थोडंसं चेंडू फेकण्याचं काम हर्ष करताना सिंगलने धावसंख्या वाढेल. स्कोअरबोर्डवर आत्तापर्यंत 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. 3.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आगवण संघ नक्कीच किती धावांचा डोंगर उभारेल. आता मात्र समोरच्या दिशेने गॅप शोधलाय. कडक प्रहार. पुण्याचे एकदा येतोय चौकार. वाजव. थँक्यू. जर पाहिलं तर इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. 4थं षटक, शेवटचा चेंडू. फटका तर समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र रन्स मिळेल फक्त 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाते. 38 रन्स आणि 39 टू विन. 39 धावांचं लक्ष आहे. कशी
थँक्यू विजय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. आगवण किंग संघ आपण पाहतोय. जर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष ठेवलंय. उमरोळीचा संघ इथं मात्र बॅटिंगसाठी उतरेल. दोन बॅटर जर पाहिलं तर एका बाजूला संकेत आणि दुसऱ्या बाजूला चिंटू पाहायला मिळेल. आगवण संघ जर म्हटलं तर क्षेत्ररक्षणासाठी चांगला जाणला जाणारा संघ आपण पाहतोय. कारण की आतापर्यंत आपण आगवण ए आणि आगवण बी पाहिलं होतं. आता मात्र हा एक आणखीन एक संघ म्हणजे आगवण किंग. किंग म्हणून राजा म्हणून ओळखला जाणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आगवणचा. दोन बॅटर जर पाहिलं तर नक्कीच विचार करत आहेत कारण की 39 धावांचं एक मोठं लक्ष आहे. लक्ष जर पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग केली फलंदाजांनी. अनिकेतचा विचार केला तर चांगला बॅटर. 16 चेंडूमध्ये अनिकेतने 23 धावांचं या ठिकाणी चांगलं लक्ष नक्कीच उभारलं गेलं त्याच्या बॅटमधून आल्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज लकी. हो व्हॉट अ लकी बॉय. इथे पाहिलं जाईल लकीला. असं वाटतं की हा खेळाडू उभा राहिलाय. लकी म्हणजे म्हटलं तर क्रिकेटमध्ये एक नवीनच नाव आपल्याला पाहायला मिळते. लकी जर पाहिलं तर फुटबॉल म्हणा यामध्ये जास्तीत जास्त असं नाव असते. आज मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला नाव पाहायला मिळेल लकी. किती लकी आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू तर जबरदस्त हाताळलाय. फोल्टा चेंडू आहे. इथे मात्र थोडंसं खालून चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवर टाळ्या वाजल्या जात आहेत. आगवणच्या खेळाडूंकडून आगवणच्या प्रेक्षकांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे त्या टाळ्या वाजताना. प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच थोडीशी आनंद निर्माण करतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि एकच धाव खर्च केलाय लकी या गोलंदाजाने. येस रिव्ह्यू यूज केलेला आहे 9 साठी. तर या पंच आपण यायचं आहे. पंच आपल्या जागेवर जातील. एक एक डिवारेस नक्कीच आहे आणि संघाचं जर पाहिलं तर इथे मात्र पंचांनी नक्कीच सॉफ्ट डिसिजन नव्हता. फेअर डिलिव्हरी होती. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल रिव्ह्यू आहे तो नक्कीच घालवलेला आहे उमरोळी संघाने. ते मात्र करारी प्रहार करण्याचा प्रयत्न. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण. आगवण म्हटलं तर आगवण हा क्षेत्ररक्षणासाठी संघ इथे जाणला जातोय. करारी प्रहार आहे. इथे मात्र चौका निघून जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न चुकीचा राहिला आणि तदनंतर 2 मिनिटं जरा मॅच थांबवायची आहे पंचांनी. येस 2 मिनिटं थांबायचे पंच. कारण आपल्याला या मैदानावर आपण शूज कंपल्सरी हे ठेवलेलं आहे. नियम ठेवलेले आहेत.
यस जे प्रेक्षक वर्ग प्लीज आपण पडद्यावर पाय दिलेला आहे यस काढायचं आहे सर्वांनी प्लीज विनंती असेल त्या कुणी पाय देऊ नका प्लीज विनंती असेल धन्यवाद प्रेक्षक वर्ग इथे मात्र पाहायला जातोय खूप चांगला सामना आहे मात्र या स्पर्धेचा नियम जो असा आहे की 50,000ची टुर्नामेंट जी असोसिएशनचा नियम आहे 50,000ची टुर्नामेंट आपण खेळतायत तर आपल्याला शूज हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे हॅलो तर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे नियम असे आहेत की 30,000च्या वर जी स्पर्धा असते त्यामुळे शूज हे कंपल्सरी असतील तसंच हा डिझेल सुद्धा असेल आयोजकाचा याच्यामध्ये काही त्याचे असोसिएशन नियम आहेत त्या नियमानुसार स्पर्धा असतात कुठलाही खेळाडू जर शूज घालून मैदानाच्या आतमध्ये आला नाही त्याला खेळण्यासाठी भाग पाडले जाणार नाही दक्षता घ्या प्रत्येक खेळाडूला शूज कंपल्सरी असेल असा आयोजकाचा सुद्धा आणि आयोजकाचा नियम आहे हे आपण पंच हे लक्षात घ्या आपण सुद्धा हॅलो तर लगेच नवीन संघ आहे म्हणून इकडे आपण त्यांना राहत देतोय शूज घालायचे कंपल्सरी आणि सामना सुरू करायचा आगमन संघ 2 खेळाडू जे विदाऊट शूज खेळतायत त्यांना कंपल्सरी शूज घालावे लागतील यस चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत नक्कीच यस यानंतर होणारे जे देखील सामने आपण अनुभवणार आहोत प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे जर तुम्ही विदाऊट शूज जर आपला संघ उतरवत आहेत तर 2 रनांची पेनल्टी नक्कीच तुम्हाला देण्यात येईल यस गोलंदाजी मार्कवर लकी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केलंय 5 धावा खर्च केल्यात इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू अप्रतिम चेंडू नक्कीच टाळ्यांचा कडकडाट आहे कारण की सामना क्रुशियल आहे एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर एका बाजूला आंगवन किंग आणि दुसऱ्या बाजूला उमरोळी फायटर संघ षटकातील जर पाहिला तर शेवटचा चेंडू असणार आहे फटका सुरेख आहे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय मिस्टर तुषार आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं आणि रन्स मिळणार नाही ओव्हरची होईल समाप्ती पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजे 6 धावा उमरोळी संघाचा जर विचार केला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत एका बाजूला संकेत दुसऱ्या बाजूला चिंटू आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या पुण्याला आता मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या पुण्याला आता मानलं
थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय मिस्टर हार्दिक आपल्याला पाहायला मिळेल. तर संकेतकडे हा चेंडू, पहिला चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये खेळवलाय. रन्स मात्र मिळतोय एक. सर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष आहे, एक मोठं लक्ष आहे. इथून खेळताना 2 मोठे हिट मारावे लागतील प्रत्येक ओव्हर मध्ये. फटका तर चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, टॅपचा फटका, क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. जर पाहिलं तर त्या ठिकाणी आर्यन कडून चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. आगवण संघ नुसता नाही तर क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातोय, असा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या वाचवलंय आतापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा या आर्यनने देखील वाचवलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत आहे एका बाजूला, याला मात्र फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जर संघाला जिंकवायचं असेल तर. ओहो, इथे मात्र सुरेख चेंडू, क्या बात आहे. चेंडू सुरेख हाताळतोय. पुन्हा एकदा रोजची प्रॅक्टिस नक्कीच असते आगवणची खेळाडूची. इथे मात्र पहा, चांगला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे. चांगली लेंथ नक्कीच वापरतोय गोलंदाज आणि या लेंथच्या जोरावर फलंदाजाला थोडस नाचवलं जातंय. वॉड चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळतोय. 3 चेंडू लगातार निर्धाव फेकले गेलेत हार्दिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. संकेत मात्र डॉट करण्याची संख्या वाढवतोय, थोडस प्रेशर मध्ये टाकतोय आपल्या संघाला. इथून पाहिलं जाईल. फटका तर सुरेख आहे, मात्र इथे रन्स मिळाले 1. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत, म्हणजे 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. धन्यवाद. प्रति षटका मागे जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 30 धावा. मोठं लक्ष आहे उमरोळी संघाला जिंकण्यासाठी. मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील, चांगले हिट मारावे लागतील. आतापर्यंत डॉटची संख्या विचारली तर नक्कीच आम्हाला दर्शवतायत की 6 चेंडू डॉट फेकल्यात. पहिला चेंडू करारी प्रहार आहे, मात्र इथे रन्स मिळेल का? यस, 1 सिंगल रन्स कंप्लीट होते. 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. येणारे चेंडू 11 चेंडू मध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता असेल. ओहो, मिस केलाय चेंडूला आणि किस केलाय एस्ट्याना. क्या बात आहे. मधली फळी इथे मात्र उद्ध्वस्त केली जाते. धन्यवाद. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. या संघातील विनर संघ आणि फायटर दोन्ही पूजा संघ असणार आहे. इथे मात्र एकाच रुलावर 2 गाड्या आल्या. अपघात तर होणारच. अपघात झालाय. मिस्टर संकेत बॅक टू द संकेत आहे का? नाही. इथे मात्र आपण पाहतोय सिद्धू बाद होताना गडी बाद झालाय. सिद्धू थँक्यू. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. यस, इथे पहा खूप चांगल्या पद्धतीने रनआउटचा चान्स आणि गडी बाद. व्हॉट फिल्डिंग मिस्टर अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहिली. चांगली फिल्डिंग झाली आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत थांबली जाते, ती म्हणजेच 10 या आकड्यावर. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील 8.
नो स्कोर आहे. येस, नो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रनआउट आहे त्यामुळे नो स्कोरचं इश्यू येणार नाहीये. विकेट मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोरू आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर करारी प्रहार करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, मात्र अडवलं जातोय. आगवण संघ मी आधीच म्हटलं होतं, आगवण म्हटलं तर क्षेत्ररक्षणासाठी जाणला जाणारा संघ. करारी प्रहार, इथे मात्र जबरदस्त हिट केलाय, चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमारेषे पार, चौकार. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 धावा. धावसंख्या जर पाहिली, विकेटचा विचार केला तर उमरोळी संघाची 3 विकेट गेल्या आहेत आणि आगवण संघाचा फक्त आणि फक्त 1 गडी बाद झाला होता. न्यू बॅटर नक्कीच धीरज आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशाल आलाय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूवर 6 चौकार मारावे लागतील सामना विजयासाठी, कारण की 25 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पहा, पहिला चेंडू नक्कीच थोडासा वाईड लाईनच्या बाहेर होता. चेंडू मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न धीरज यांचा राहिला आणि तदनंतर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. पुन्हा आलाय कोरू, आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न करताना, इथे मात्र गडी बाद होताना विकेटचं होतं पतन. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम गावड आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी राहिले. फटका इथे मारताना टॅपचा फसला गेलाय आणि गडीचं होईल पतन. इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. उमरोळी संघाचं पूर्णपणे बॅकफुटला गेलंय उमरोळी संघ. जर पाहिलं तर आधी क्षेत्ररक्षण घेतलं, क्षेत्ररक्षणामधून जर पाहिलं तर गोलंदाजाने थोडासा खर्चिक गोलंदाजी केली आणि तदनंतर 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. हे लक्ष कंप्लीट करताना कुठेतरी अडथळले गेले. विकेटवर विकेट आतापर्यंत जर पाहिले तर नक्कीच 5 गडी बाद झाले आहेत आणि 16 धावा आणि आणखीन 4 धावा वाढत आहेत. 20 धावा स्कोरबोर्डवर असतील. ओहो, करारी प्रहार मात्र उशिरा झालाय. हे प्रहार आधी केले असते तर कुठेतरी उमरोळी संघ नक्कीच विजयी पाहायला मिळाला असता. मात्र शेवटच्या ओव्हरीवर आणि जास्त रन्स हवे असताना हे प्रयत्न केले जात आहेत कुठेतरी धीरजला मला वाटतं पुढे आणायला गरजेचं होतं. इथे बाद ॲपचा फटका आहे, चांगला फटका. 3 चेंडूवर 3 चौकार जरूर मारले आहेत, मात्र खूप उशीर केलाय. फायटर संघ इथे मात्र येणार आहे लगेचच. दोडीपूरच्या फायटर संघ आणि त्यांच्या समवेत खेळेल यस आगवण किंग संघ. आपल्याला या ठिकाणी आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे.